आज आपण उन्हाळा स्पेशल समर ड्रिंकची रेसिपी पाहत आहोत। अगदी पोटाला थंडावा देणारी हेल्दी असं हे ड्रिंक तयार केलेलं आहे। त्याचबरोबर हे तयार करण्यासाठी आपल्याला 3 दिवस एवढा वेळ लागणार आहे। करायला सोपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कांजी खराब होऊ नये यासाठीच्या देखील काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे रेसिपीची प्रत्येक स्टेप तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा। त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची रेसिपी देखील अगदी अशाच पद्धतीची परफेक्ट तयार होईल। रंग छान आलेला आहे। परफेक्ट अशा रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल कांजीची रेसिपी कशी तयार करायची ते पाहूया। त्यासाठी एक सगट बीट घेतलेला आहे। त्याची जी वरील साल आहे ती मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने अर्ध्या भागामध्ये ते कट करून घ्यायचं। हे पहा, तुम्ही पाहू शकता बीटची वरील साल तुम्हाला काढूनच घ्यायची आहे। त्याचबरोबर बीट ताजं फ्रेश असावं आणि स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर तुम्हाला ते कट करायचं। आता या ठिकाणी बीटची ही कांजी करत असताना तुम्हाला वापरायची सर्व भांडी स्वच्छ घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान असं आपण हे बीट कट करून घेणार। आता या ठिकाणी साधारणतः 3 ग्लास कांजी तयार होईल एवढं आपण ही साहित्य प्रमाण पाहत आहोत। त्यानुसार आपण सर्व साहित्य प्रमाण आणि त्या कांजीसाठीचा मसाला देखील तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तयार करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने छान असं बीट आपण कट करून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अगदी लहान आकारामध्ये हे कट करून घेतलं तरीही चालणार आहे। अगदी सर्व बीट आपलं कट करून झालेलं आहे। एक मोठ्या आकाराचं बीट घेतलेलं होतं, साधारणतः 3 ग्लाससाठी एक बीट वापरायचं आहे। छान परफेक्ट असं आपलं हे बीट कापून झालेलं आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचं गाजर घ्यायचं। गाजर घेताना छान लालसर रंग असलेला आणि गोड गाजर घ्यायचा आहे। त्यामध्ये जो पांढरा भाग असतो तो कमी असायला हवा, अशा पद्धतीचं गाजर घ्यायचं। त्यानंतर त्याची जी वरील साल आहे ती पूर्णपणे आपण कटरच्या सहाय्याने काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला गाजर देखील कट करून घ्यायचं। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे गाजर लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। गाजरची सर्व साल काढून झालेली आहे आणि गाजरचा जो मुळाकडील आणि टोकाकडील भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि अगदी मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी हे गाजर कट करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने गाजर देखील मी छान असं कट करून घेणार आहे। आता ही कांजी जी स्टोअर करायची आहे 3 दिवसांसाठी, त्यासाठी आपल्याला कोणत्या भांड्याचा वापर करायचा, ती कुठे ठेवायची, त्याचबरोबर स्टोअर करताना काय काळजी घ्यायची, अशा सर्व गोष्टी मी सांगणार आहे। सर्व टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा, कारण इथे मिळतात प्रत्येक रेसिपीसाठी अचूक साहित्य प्रमाण, भरपूर टिप्स आणि रेसिपी परफेक्ट होण्याची हमी। आता लगेचच आपण हे बीट आणि या ठिकाणी गाजर कट करून घेतलेलं काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये ठेवणार आहोत। ही बीटरूट कांजी करण्यासाठी आपल्याला काचेच्याच बरणीचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर बरणी छान स्वच्छ आणि कोरडी असायला हवी। कोरडी नसली तरीही चालेल, कारण आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे, परंतु मात्र स्वच्छ असायला हवी। त्यानंतर आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत। मसाल्यामध्ये या ठिकाणी आपण मोहरी छान अशी मिक्सरला दळून घेतलेली आहे, ती घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी काळं मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे, साधारणतः जिरेपूड 1 चमचा एवढी टाकलेली आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। त्याचबरोबर या ठिकाणी हिंग देखील टाकलेला आहे। आता सर्व जिन्नस आपण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। अगदी थोडंसं या ठिकाणी काळी मिरी पूड देखील मी यामध्ये टाकलेली आहे आणि यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी घेताना खूप जास्त थंड घेतलेलं नाही। त्याचबरोबर या ठिकाणी पाणी आपण एवढी बरणी भरून टाकलेलं आहे। आता छान असं आपण यामध्ये मिक्स करून देणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा सर्व मसाला या ठिकाणी मिक्स करून द्यायचा।
सर्व मसाला छान असा यामध्ये मिक्स करून झालेला आहे. आता लगेचच आपण या बरणीला झाकण लावून ही बरणी आपण परमेंटेशनसाठी ठेवणार आहोत. या परमेंटेशनसाठी आपल्याला ही बरणी ठेवताना उन्हामध्येच ठेवायची आहे. साधारणतः 3 दिवस आपल्याला ही बरणी उन्हामध्ये ठेवायची. उन्हामध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीने घरामध्ये ऊन येत आहे तिथेच मी ही बरणी ठेवत आहे. त्याचबरोबर उन्हामध्ये ठेवल्यानंतर रोज मी ते कोरड्या चमच्याच्या सहाय्याने एकदा हलवून देणार आहे. ही प्रोसेस मी 3 दिवस सलग केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता 3 दिवस झाले आहे. चौथ्या दिवशी पाहू शकता छान आपली बीटरूट कांजी बनवून तयार झाली आहे. रंग खूप छान आलेला आहे आणि नॅचरली पद्धतीने हे समर ड्रिंक आपलं तयार होतं. खूप काही साहित्य लागत नाही, घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतं. त्याचबरोबर अगदी तुम्ही ही कांजी तयार केल्यानंतर अगदी सर्व करण्यासाठी 1 मिनटामध्ये सर्व करू शकता. खूप छान हेल्दी ड्रिंक आहे, उन्हाळा स्पेशल. तुम्ही ही बीटरूट कांजी एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात परफेक्ट रेसिपीची हमी. हे पहा, अगदी अप्रतिम असा सुगंध येत आहे आणि परफेक्ट या ठिकाणी ही बीटरूट कांजी बनवून तयार झाली. कांजीला रंग खूप छान आलेला आहे. जर कांजी तुम्ही व्यवस्थित अशी उन्हामध्ये परमेंटेशनला ठेवली नाही तर यावर अगदी थोडासा पिवळसर रंगाचा किंवा काळपट रंगाचा थर येऊ शकतो आणि तुमची कांजी खराब होऊ शकते. त्यासाठी उन्हामध्ये छान 3 दिवस तुम्हाला परमेंटेशनसाठी ठेवायची आहे. परफेक्ट अशी तयार होते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही बीटरूट कांजी बनवून तयार झालेली आहे. रंग खूप छान आलेला आहे आणि दररोज तुम्ही जर अशा पद्धतीची अगदी अर्धा कप एवढी बीटरूट कांजी जरी पिला तरीही खूप हेल्दी ड्रिंक आहे. एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, त्याचबरोबर कमेंट देखील नक्कीच करा आणि ही रेसिपी जेवढी जास्त शेअर करता येईल तेवढी जास्त करा. कविताच किचन स्पेशल कांदा लसूण मसाला, गरम मसाला असेल किंवा इतर चहाचा मसाला, इतर मसाले घेण्यासाठी 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही संपर्क करून हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. केमिकल फ्री आणि शेतकऱ्याकडील मसाले वापरून शुद्धता राखून मसाला तयार केलेला आहे. त्यामुळे एकदा नक्कीच घ्या. छान अशी आपली ही कांजी बनवून तयार झाली आहे. उन्हाळा स्पेशल आपण खूप साऱ्या वाळवणाच्या रेसिपी पाहत आहोत. त्याचबरोबर इथून पुढे समर ड्रिंकच्या रेसिपी देखील अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहणार. त्यामुळे प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन रेसिपीसोबत.